नमस्कार, मी डावकर आदिती आणि आपण पाहत आहात ट्रूथएक्स न्यूज। आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण एका अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जो सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे आणि तो विषय म्हणजे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण। नेमकं उपवर्गीकरण म्हणजे काय, ते का आवश्यक मानलं जात आहे, त्याचे फायदे आणि तोटे कोणते आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने काय भूमिका घेतली आहे, याच सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती पाहूयात। भारतात सामाजिक न्याय टिकून राहावा, समाजातील वंचित आणि मागासलेल्या घटकांना शिक्षण, नोकरी आणि राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाव्यात, यासाठी भारतीय राज्यघटनेत आरक्षण व्यवस्था लागू करण्यात आली। अनुसूचित जाती म्हणजे समाजातील असे घटक ज्यांनी अनेक वर्ष सामाजिक भेदभाव, अस्पृश्यता आणि अन्याय सहन केला, त्यांच्या विकासासाठी सरकारने अनेक योजना आणि आरक्षणाची तरतूद केली। मात्र कालांतराने एक मोठा प्रश्न पुढे आला, आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकांना समान प्रमाणात मिळतो का? काही अभ्यासक आणि सामाजिक अहवालांमध्ये असे समोर आले की एससी प्रवर्गातील काही जातींना शिक्षण आणि नोकरीमध्ये अधिक संधी मिळाल्या, तर काही जातींमध्ये अजूनही खूप मागे राहिले आहे आणि याच ठिकाणी पुढे आली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची मागणी। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुसूचित जातीच्या मोठ्या गटामध्ये वेगवेगळे उपगट तयार करणे म्हणजे उपवर्गीकरण। उदाहरणार्थ SCA, SCB, SCC अशा प्रकारे विभागणी केली जाते। ही विभागणी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा लक्षात घेऊन केली जाते। उपवर्गीकरणामागचा मुख्य उद्देश एकच असतो, आरक्षणाचा लाभ प्रत्येक समाज घटकापर्यंत समानपणे पोहोचवणे। उपवर्गीकरणाची गरज का निर्माण झाली हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। समाजातील काही जातींना आरक्षणाचा फायदा तुलनेने जास्त प्रमाणात मिळाला, कारण त्यांच्याकडे शिक्षण, माहिती आणि साधनसामग्री उपलब्ध होती। मात्र काही जाती अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या। यामुळे अनेक संघटनांनी मागणी केली की आरक्षणामध्ये अंतर्गत विभागणी करून दुर्लक्षित घटकांना प्राधान्य द्यावे। समर्थकांचे म्हणणे आहे की उपवर्गीकरणामुळे खऱ्या अर्थाने मागासलेल्या समाज घटकांना न्याय मिळेल, मात्र दुसरीकडे काही लोक निर्णयाला विरोध देखील करतात। यांच्या मते SC समाजामध्येच वेगवेगळे गट तयार झाल्यास सामाजिक एकात्मता कशी होऊ शकते? काही जणांचे असेही मत आहे की यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढू शकतो आणि समाजात नवीन वाद निर्माण होऊ शकतात। त्यामुळे हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जातो। आता पाहूया या विषयाचा घटनात्मक आणि न्यायालयीन पैलू। भारतीय राज्यघटनेतील कलम 14 सर्वांना समानतेचा अधिकार देते। कलम 15 आणि 16 अंतर्गत मागासवर्गीय विशेष तरतूद आणि आरक्षणाची सुविधा दिली जाते, तर कलम 341 अंतर्गत अनुसूचित जातीची यादी निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे। याच मुद्द्यावर अनेक वेळा न्यायालयात सुनावणी झाली। सन 2004 मध्ये EVE मिशेल स्टेट आंध्र प्रदेश सुप्रीम कोर्टने म्हटले होतं की राज्य सरकारांना अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही। मात्र स्टेट ऑफ पंजाब VS दानविंदर सिंग या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेगळं मत व्यक्त केलं। न्यायालयाने सांगितलं की अनुसूचित जातीमध्ये असमानता असल्यास उपवर्गीकरणाचा विचार केला जाऊ शकतो। यामुळे हा विषय पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। आता प्रश्न असा आहे, उपवर्गीकरणाचे फायदे कोणते? उपवर्गीकरणामुळे आरक्षणाचा लाभ अधिक समाजातील पद्धतीने वाटला जाऊ शकतो। दुर्लक्षित घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये अधिक संधी मिळू शकतात। सामाजिक न्याय अधिक प्रभावीपणे लागू होऊ शकतो, विशेषतः ग्रामीण भागात आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबामध्ये युवकांना याचा फायदा होऊ शकतो। तर दुसरीकडे या निर्णयात टीकाही होत आहे। काही तज्ज्ञांच्या मते उपवर्गीकरणामुळे समाजामध्ये अंतर्गत भेद वाढवण्याची शक्यता आहे, तर काहींचं म्हणणं आहे की सरकारने उपवर्गीकरणाऐवजी शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधा यावर अधिक लक्ष द्यायला हवं। सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये हा विषय चर्चेत आहे।
विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि अभ्यासक यावर वेगळी मतं व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रामध्येही हा मुद्दा वेळोवेळी चर्चेत येत असतो. एकंदरीत पाहिलं तर अनुसूचित जाती उपवर्गीकरण हा विषय केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक न्याय, समानता आणि संघटनात्मक मूल्यांशी जोडलेला आहे. आता पुढे सरकार आणि न्यायालय कोणती भूमिका घेतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं?